काँग्रेस माफी वाफी ते सोडावं, काँग्रेसचे दरवेळेचं नौटंकी नाटक झालेलं आहे आणि त्यामुळे जनता त्याला धडा शिकवेल आणि निश्चित स्वरूपात येणारा काळ तुम्हाला दिसेल का हे काँग्रेसच देशातून मुक्त होणार आहे। आपल्यासोबत भाजपचे आमदार कृष्णा खोपडे आहेत। खोपडे साहेब, काल विरोधकांनी ईव्हीएम विरोधात नागपुरात रॅली काढली आणि त्याच्यामध्ये ॲडव्होकेट मेहमूद प्राचा हे सुद्धा आलेले होते। आता त्यांच्या सगळ्या या ईव्हीएम विरोधाला भाजपकडूनही विरोध सुरू झाला आहे, काही हिंदुत्ववादी संघटनाही विरोध करत आहे ॲडव्होकेट मेहमूद प्राचाच्या उपस्थितीचा। नाही, काँग्रेसचे हे दरवेळेचे हे नौटंकी नाटक आहे। तुम्ही पाहिलं असेल का 2024च्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये, त्यांना 31 खासदार त्यांच्या अलायन्सचे निवडून आले। आता लोकसभेची निवडणूक प्रियंका गांधीसुद्धा 4 लाख काही मतांनी निवडून आल्या। यांचे 46 आमदार या 2000 आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आले। यांचं राज्य कर्नाटकमध्ये आलं तेव्हा ईव्हीएम चांगली होती, तुमच्या तेलंगणामध्ये आलं तेव्हा यांची ईव्हीएम मशीन चांगली होती, झारखंडमध्ये आता आलं तेव्हा यांची ईव्हीएम मशीन चांगली होती। आणि म्हणून ही काँग्रेस ही नौटंकी करणारी आता हे कंपनी ठरलेली आहे। आणि म्हणून तुम्हाला अगर वाटते तर तुमचे जे 99 खासदार देशामध्ये निवडून आले, महाराष्ट्रामध्ये 31 खासदार निवडून आले आणि 46 तुमचे अलायन्सचे आमदार निवडून आले, तुम्ही ताबडतोब त्या पदाचा राजीनामा द्या ना। इकडे तुम्ही राजीनामा बी देत नाही आणि इकडे अशा प्रकारचे नौटंकी नाटक करून आता लोक तुम्हाला याला दाद देत नाही। तुम्ही पाहिलं असेल का देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी भाजपचे बी काही ठिकाणी कमी सीटं आल्या, तुम्ही दिल्लीमध्ये पहा 2014मध्ये आमचे 7 खासदार होते, 4च आमदार निवडून आले, आम्ही कधी विरोध केला नाही। 19मध्ये 7 खासदार होते, आमचे 8 आमदार आले, आम्ही कधीच त्या ठिकाणी विरोध केला नाही। आणि म्हणून ईव्हीएमचे मशीनच्या द्वारे हे नाटक या काँग्रेसनी करावं, हे टोटली काँग्रेसची मानसिकता आता खराब झालेली आहे। आणि आपण पाहिलं असेल का कालच्या याच्यामध्ये हे राज्याने चित्र पाहिलं आणि देशाने चित्र पाहिलं आहे। काल काँग्रेसच्या अलायन्सच्या लोकांनी ज्या ठिकाणी आंदोलन केलं, ज्या ठिकाणी मोर्चा त्या ठिकाणी काढला आणि त्या मोर्चामध्ये मुख्य अतिथीमधून मेहमूद प्राचा जो आतंकवाद्याचेच केस लढते, आतंकवाद्याला सोडवण्याचं काम करते, अशा प्रकारच्या व्यक्ती त्यांच्या मंचावर त्या ठिकाणी होता। काँग्रेसला लाज लज्जा राहिली नाही। जे देशावर आतंकवादी हमले करतात, जे राज्यावर आतंकवादी हमले करतात, जे आपले देशातले लाखो लोक आता मरण पावले, असा जो वकील त्या ठिकाणी त्यांच्या मुख्य अतिथी बनते, हे जनता पाहत आहे आणि जनताने यांना धडा शिकवला आहे। आणि निश्चित स्वरूपात तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये हे काँग्रेसच टोटली मुक्त त्या ठिकाणी होणार आहे। जे आयोजक होते त्यांनी माफी मागावी किंवा काय आपलं पुढचं पाऊल काय राहणार आहे भाजप? नाही, काँग्रेसले लाज शरम राहिलीच नाही ना। काँग्रेसचे जेवढे नेते त्या ठिकाणी होते का त्यांना हे माहीत नाही का हा आतंकवाद्यांचा वकील आहे? त्यांना हे माहीत नाही का हा जो वकील आहे दरवेळेस आतंकवाद्याच्या केसेस त्या ठिकाणी घेते, त्या ठिकाणी लढते, हे सगळं काँग्रेसला माहीत आहे। तरीसुद्धा काँग्रेसवाल्यांनी अशा प्रकारच्या आतंकवादीच्या केसेस घेणाऱ्या वकीलला प्रमुख अतिथी म्हणून त्या ठिकाणी बोलवलं। काँग्रेस माफी वाफी ते सोडावं, काँग्रेसचे दरवेळेचं नौटंकी नाटक झालेलं आहे आणि त्यामुळे जनता त्याला धडा शिकवेल आणि निश्चित स्वरूपात येणारा काळ तुम्हाला दिसेल का हे काँग्रेसच देशातून मुक्त होणार आहे। तर ईव्हीएम विरोधी रॅलीमध्ये मुख्य अतिथी आणि मुख्य वक्ता म्हणून ॲडव्होकेट मेहमूद प्राचा यांच्या उपस्थितीला आता भाजपनेही विरोध सुरू केला आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।